हक्काची घरं मिळवून देण्याचं सुद्धा मोठं काम आमदार संजय केळकर साहेबांनी केलंय. आणि ठाण्यातलं जी युवा पिढी हुक्का पार्लरमध्ये हुक्का पार्लरच्या नादाला लागून जी बर्बाद होते ते हुक्का पार्लर सुद्धा बंद करण्याचं काम केळकर साहेबांनी केलंय. ठाण्यामध्ये घोडबंदरची विशेष करून पाणी समस्या होती ही सोडवण्याचं काम सुद्धा केळकर साहेबांनी केलंय. आणि समतोल सारखी संस्था जी बाहेरून रेल्वेने पळून आलेली मुलं असतील त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याचं जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त मुलांना आतापर्यंत घरी पोहोचवलंय. ह्या अशा संस्थेचं सुद्धा काम ते बघतात. त्याच्यामुळं मला वाटतं की भारतीय जनता पार्टी तर जगामध्ये एक नंबरला आहेच, मोदीजी पण आहेतच, मात्र त्यांच्यानंतर ठाण्यातील आमदार सुद्धा एक नंबर काम ठाणेकरांसाठी करतील याची मला गॅरंटी आहे. आणि म्हणून मी ठाणेकरांना विनंती करतो की यावेळी सुद्धा भरघोस मतांनी त्यांना जिंकून आणलं पाहिजे आणि त्यांना परत तिसऱ्यांदा ठाणेकरांच्या सेवेची ही संधी दिली पाहिजे. आपण जास्तीत जास्त मतांनी त्यांना ठाण्यातून निवडून द्यायचंय आणि यावेळी हॅट्रिक करायची आहे. ठाण्याचा जनसेवक आमदार परत आपल्याला तिसऱ्यांदा निवडून आणायचंय. एवढंच मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.